आनंद ऋषीजी हॉस्पिटल 25 वर्षांची अखंड रुग्णसेवा मानवसेवेचा आदर्श मॉडेल. मिलापचंद पटवा. जनरल सर्जरी शिबिराचे उद्घाटन. 60 रुग्णांची मोफत तपासणी. मागील 25 वर्षांपासून आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून राष्ट्रसंत आनंद ऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने रुग्णसेवा अविरत सुरू आहे. या सेवेत कार्य करण्याचे भाग्य लाभल्याचा आनंद होत असून सर्वसामान्य रुग्णांची काळजी घेऊन हॉस्पिटलने नागरिकांचा मोठा विश्वास संपादन केला आहे. आनंद ऋषीजी हॉस्पिटल हे रुग्णसेवेचे आदर्श मॉडेल ठरले आहे, असे प्रतिपादन भगवान महावीर भोजनालयाचे संचालक मिलापचंद पटवा यांनी केले. या सेवेत योगदान देताना त्यांचे डोळेही पाणावले. जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीने राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषीजी महसा यांच्या 34व्या स्मृतिदिनानिमित्त मिलापचंद पटवा परिवाराच्या सहकार्याने आयोजित जनरल सर्जरी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी रुपेश पटवा, अमित पटवा, लीलाबाई पटवा, नम्रता पटवा, निकिता पटवा, संतोष बोथरा, डॉक्टर प्रकाश कांकरिया, डॉक्टर वसंत कटारिया, सतीश लोढा, सुभाष मुनोत, मानकचंद कटारिया, वसंत चोपडा, डॉक्टर आशिष भंडारी, जनरल सर्जन डॉक्टर प्रवीण मुनोत, डॉक्टर विवेक भापकर आदी मान्यवर उपस्थित होते. मिलापचंद पटवा पुढे म्हणाले की आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांचीही सोय व्हावी या उद्देशाने भगवान महावीर भोजनालयाच्या माध्यमातून अल्पदरात सात्विक व पोटभर जेवण दिले जाते. या भोजनालयाचा दररोज 1,500 ते 2,000 नागरिक लाभ घेत आहेत. मागील 14 वर्षापासून ही सेवा अखंडपणे सुरू असून सेवाभावाने केलेले हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. जे श्री आचार्य सम्राट आनंद ऋषीजी महाराजांच्या कृपेने व आदर्श ऋषी महाराजांच्या प्रेरणेने हा उपक्रम जो हाती घेतलेला आहे, या उपक्रमाला माझ्या सेवेत जवळजवळ 14 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि ह्या सेवेमध्ये काम करत असताना जो एक आनंद उत्साह निर्माण झालेला आहे, तो द्विगुणित करण्यासाठी ही सेवा हातोहात माझ्याकडनं घडत राहावी. तसेच या हॉस्पिटलला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या अनुषंगाने जो एक त्या हॉस्पिटलचा वर्धापन दिन साजरा करण्याचा योग माझ्यावर आला, त्यातही माझा मोठा आनंद आहे. या हॉस्पिटलचं कार्य म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर नाव पसरलेलं आहे. अतिशय उत्तम सेवा आणि आरोग्य सेवा जे डॉक्टर्स लोक देतात, त्यामध्ये गोरगरिबांचे काम अतिशय कमी दरामध्ये आणि चांगल्या प्रकारे होत आहे. या हॉस्पिटलमध्ये खूप दूरदूरून लोक येतात, त्यांचे आजार इथे बरेच होतात. असे आजपर्यंतचे बहुतेक जणांचे नव्हे तर जवळजवळ 100% लोकांचे हे म्हणणे आहे की आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर रुग्ण हा बराच होऊन बाहेर येतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हृदयविकार आणि बाकीच्या ज्या ऑपरेशन्सच्या सुविधा आहेत, त्या खूप अतिशय चांगल्या आणि उत्तम प्रतीच्या आहेत. त्यामुळे आज आनंद ऋषीजी हॉस्पिटलचं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर पसरलेलं आहे. आणि हे असंच जे रोपटं लावलेलं आहे याचं मोठं वृक्ष व्हावं हीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. तसेच गुरुदेवनी एक व्रत धारण केलं होतं की सेवा करा. तर आम्ही 24/8/2012 रोजी भगवान महावीर भोजनालय नावाने भोजनालय चालू केलेलं आहे. त्या भोजनालयामध्ये जवळजवळ 13 वर्ष 30 रुपयामध्ये पोटभर जेवणामध्ये सर्व सात्विक जेवण दिलं जातोय. आणि आज 35 रुपये केलेले आहेत. आज 35 रुपयामध्ये दररोजचे 1000 ते 1200 लोक जेवतात. 150 ते 200 पार्सल्स हॉस्पिटलमध्ये पोच केले जातात. तसेच सकाळचे 10 रुपयामध्ये फिरतं भोजनालय आहे, त्यामध्ये 10 रुपयामध्ये ते भोजन दिलं जातं. अशी सेवा करण्याची संधी दिलेली आहे. आणि ह्या सेवेचा लाभ सर्व जनतेने रुग्णाच्या नातेवाईकांनी घ्यावा अशी मी नम्र विनंती करतो. हॉस्पिटलमध्ये येणारा रुग्ण उपचार घेऊन बरा होऊन बाहेर पडतो, हीच सेवा कार्याची खरी समाधानाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रास्ताविक करताना संतोष बोथरा यांनी सांगितले की पटवा परिवार अत्यंत सेवाभावी असून हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची भूक भागविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते करीत आहेत. अल्पदरात दर्जेदार, स्वच्छ आणि घरगुती चव असलेले जेवण उपलब्ध करून देत असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळतो.
विविध सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा मोलाचा हातभार लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध 16 आरोग्य शिबिरांची माहितीही त्यांनी दिली. प्रायोजकत्व लाभलं असे श्री मिलापचंद पटवा, अमित पटवा, अमित आणि रुपेश पटवा हे सर्व परिवार एक सेवाभावी परिवार जवळजवळ महावीर भवनच्या निर्मितीला आपण जवळजवळ 13 वर्ष झाले ना, आपल्याला 14 वर्ष झाले. 14 वर्षांपासून सकाळ दुपार आणि संध्याकाळ असं 30 रुपयात त्यानंतर मग 35 रुपयात पोट भरून जेवण, आणि कोणाकडे पैसा नसला तरी त्याच्यासाठी तो माणूस उपाशी नाही जाऊन गेला पाहिजे अशा मनोभावनेने आणि सेवाभावी वृत्तीने काम करणारा असा हा परिवार. मग तो दिवाळीचा फराळ असो जवळजवळ 150 टन फराळाचं त्यांनी यावर्षी विक्री केली आणि ना नफा न तोटा या तत्वावरती एवढं वर्ष सातत्याने एक परिवार एका माणुसकीच्या उद्दिष्टाने आणि आचारसंहितेचं स्वप्न पूर्ण करण्याकरता संपूर्ण परिवार कसा एकत्र होऊ शकतो तर त्याचं जन्म उदाहरण आमचे मिलापचंदी पटवा आणि सातत्याने कन्सिस्टन्सी ती त्यांनी राखली आणि क्वालिटी जी काही दर्जा आज महावीर बावनचा आहे तर तिथे हायजीन फर्स्ट यांचं एक इन्स्पेक्शन झालं आणि त्यांनी त्याला 100 मार्क दिले. त्याच्या पद्धतीने हे लोक काम करतात. जी तत्परता, जी क्लीन म्हणजे ती स्वच्छता, जे रोजच्या रोज नवीन म्हणजे जे काही पीठ तिथंच बनणं, जी काही स्वच्छ भाज्या व्यवस्थित कसे धुतल्या जातील याचं लक्ष देणं, ज्या लेडीज कुठे पण समजा किंवा जे स्वयंपाक करणारे ते पण कुठेही बाहेर गेल्यानंतर त्यांनी आल्यावरती टोपी घालणं किंवा हात धुणं असं स्वच्छ जी काही हायजेनिक फर्स्ट म्हणजे जी स्वच्छता त्यांनी मेंटेन करायला पाहिजे ती एक घरामध्ये जशी स्वच्छता असेल तशी त्यांनी महावीर भवनमध्ये दिली. आज जवळजवळ 1200 लोकांचं मनाची तृप्तता करून आणि त्यांना जेवण देणं, त्यांच्याकडे लक्ष देणं किंवा हॉस्पिटलमध्ये एखादा व्यक्ती असेल तर त्यांना त्यांच्यापर्यंत टिफिन पोचवणं असं सगळं सातत्याचं हे काम सेवेचं काम करण्यासाठी जे मन लागतं ते मन या संपूर्ण परिवाराकडे असल्यामुळेच एवढं मोठं काम यांच्या सगळ्या परिवाराच्या वतीने आजच्या शिक्षेचे स्वप्न पूर्ण करण्याकरता एक सर्व परिवार करीत असतात. यावेळी डॉक्टर विवेक भापकर यांनी सांगितले की आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या रुग्णसेवेची 25 वर्ष पूर्ण होत असून ही सेवा दिवसेंदिवस विस्तारत आहे. वर्षभरात विविध आरोग्य शिबिरे आयोजित करून गोरगरिबांना उपचाराची संधी दिली जाते. हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध असून अनेक तपासण्या 50% सवलतीत केल्या जातात. तसेच विविध शस्त्रक्रिया देखील अल्प दरात करण्यात येतात. सेवाभाव हीच या संस्थेची खरी ओळख असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नमस्कार. आज 5 मार्च रोजी आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये जनरल सर्जरीचं शिबिर आहे. या हॉस्पिटलतर्फे वर्षातून 2दा 15-15 दिवसाचे असे 2 शिबिरं भरवले जातात. रोज वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरीज किंवा वेगवेगळे विषयाचे शिबिर असतात. म्हणजे कधी सर्जरी, कधी गायनॅक, कधी ऑर्थो असं. आणि त्यातून खूपच म्हणजे शिबिराची तपासणी त्याला दर नसतो, म्हणजे विदाऊट फी असते. त्या दिवशी जे तुम्ही लॅब टेस्ट करता किंवा सोनोग्राफी वगैरे करता त्याही निम्म्या दरात होतात, म्हणजे 50% दरात होतात. आणि आता जनरल सर्जरीच्या ज्या कॉमन सर्जरीज आहेत, हर्निया, हायड्रोसील किंवा अपेंडिक्स, या हर्निया आणि अपेंडिक्स फक्त 10,000 रुपयात होतं, फक्त औषधाचा खर्च वेगळा. हायड्रोसील वगैरे असेल तर फक्त 4,000 रुपयाचं होतं. त्यामुळे खूपच स्वस्तात या सर्जरीज होतात आणि त्यामुळे पेशंटचा बराच ओढा या शिबिराकडे असतो. आनंद हॉस्पिटल हे सुजाजी हॉस्पिटल आहे. इथं सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया म्हणजे हृदयाच्या शस्त्रक्रिया होतात. नंतर आपल्याकडे डायलिसिसची खूप मशीन्स आहेत आणि रेडिओलॉजी म्हणजे सोनोग्राफी होते, सिटी स्कॅन होतात, MRI होतात. हे आणि बाहेरच्या पेक्षा खूप अल्प दरात या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. आणि जैन सोशल फेडरेशनचे जे सर्व कार्यकर्ते आहेत ते या शिबिरासाठी आणि हॉस्पिटलसाठी अतोनात परिश्रम घेतात. आता हे 25वे वर्ष आहे शिबिराचं, तर दरवर्षीप्रमाणेच यावर्षी शिबिराला चांगला प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे. धन्यवाद. या जनरल सर्जरी शिबिरामध्ये 60 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच गरजू रुग्णांवर अपेंडिक्स, इग्वायनल हर्निया, हायड्रोसील यासारख्या शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केले, तर आभार सुभाष मुनोत यांनी मानले. दरम्यान 8 मार्च रोजी कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेषतः महिलांसाठी मॅमोग्राफीद्वारे स्तन कॅन्सर तपासणी केली जाणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त महिला व गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर.